तासगाव तालुक्यातील वंजारवाडी गावात भावाच्या स्मृती प्रित्यर्थ स्मार्ट अंगणवाडी उभारली गेली। अंगणवाडीचं लोकार्पण हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार आणि तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते पार पडले। वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। शेतकऱ्यांच्या पिकांवर अवकाळीमुळे संकट येण्याची भीती आहे। भर उन्हात क्रिकेट खेळणं युवकाच्या अंगलट आलंय। बारामती तालुक्यातील 26 वर्षीय युवकाचा उष्माघात आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। महेश लोणकर असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे। यवतमाळच्या नेर तालुक्यात अजंती पारधी बेडा गावात 6 वर्षीय मुलीच्या मृत्यूने खळबळ माजली। चिमुकलीचा मृत्यू उष्माघाताने झालाय की पाणी टंचाईमुळे अशी चर्चा सुरू झाली आहे। गावात पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे। समता पतसंस्थेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांना 10 मे पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले। ईडीकडून पतसंस्थेच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे। आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यासह राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवू लागलाय। त्यातच हिंगोलीच्या वसमत येथील पेट्रोल पंपावर मागील 2 ते 3 दिवसापासून डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागलाय। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव इथं लागलेल्या आगीत सुमारे 25 घरं जळून खाक झाली होती। मंत्री बावनकुळे यांनी परिसराची पाहणी केली। शेतातील आग वाऱ्यामुळे गावात पसरल्यानं ही दुर्घटना घडली। पोलीस आणि अग्निशमन दलानं वेळीच धाव घेत गॅस सिलेंडर बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। नंदुरबारच्या नवापूर भागात बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। नाशिक जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक आणि पोल्ट्री फार्म चालकांना सावध राहण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा दिलाय। मुंबई गोवा महामार्गावर सलग 3 दिवसांपासून वाहतूक कोंडी होते। महामार्गावरील माणगाव इंदापूर जवळ वाहनांच्या रांगा लागल्यात। उन्हाळी सुट्टीसाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणाकडे निघाल्यानं ही वाहतूक कोंडी होते। जळगावात पोलीस दलानं पुढाकार घेत नवीन कायदे आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत पत्रकार कार्यशाळा घेतली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरुळलेणी इथे पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला। या जवळपास 100 पर्यटक जखमी झाले। जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती केले। जळगावात वाढत्या तापमानामुळे चाऱ्याचा भाव वाढलाय। ओल्या चाऱ्याचे पूर्वीचे भाव 3000 रुपये शेकडा होते, आताचे भाव 7000 रुपये शेकडा। या भाववाढीमुळे पशुपालकांसमोर आर्थिक संकट उभं ठाकलंय। रायगड जिल्ह्यातल्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झाली। उन्हाळी सुट्टीत मौज करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने रायगडमध्ये आलेत। अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिव्याआगार, काशीद, नागावसह सर्वच समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेलेत। सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक सध्या तळकोकणाला पसंती देत आहेत। पर्यटक जलक्रीडांचा आनंद घेत आहेत, तसंच सिंधुदुर्ग किल्ल्यालाही पर्यटक पसंती देत आहेत। चाकण शिक्रापूर रस्त्यावर लोखंडी कॉईल वाहतूक करणारा कंटेनर थेट रस्त्याच्या कडेला पलटला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली।